नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेऊया मक्काचा बाजारभाव। रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे बाजारभाव बघत असतो व्हिडिओमध्ये व या ठिकाणी शेतकरी बांधव बी आहेत, त्यांची बी विचार पुढे व्हिडिओमध्ये ऐकूया। प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया मक्काचे बाजारभाव बीडद्वारे। 13, 15, 16, 20, 20, 21, 21, 22, 23, 30, 31, 40, 41, 45, 46, 50, 51, 55, 60, 61, 62, 65, 66, 70, 71, 72, 3 बार या ठिकाणी आपलं जी मक्का दिसतंय तिला 2100 बाजारभाव लागला। 2172 एकदम सुपर मक्का होती। माल सुपर आहे। आता ही बाजूची हराशी चालू होणार आहे थोड्याच वेळात। वेगवेगळे वक्कल असते शेतकरी बांधवाचे। 50, 51, कितना 51 है? अभी 2051 है। 52, 99, 2100, 11, 12, 15, 17, 17, एक खोल 71 और खोल 17, 17, 2117 माल 17, 18, 19, 20, 25, 26, 27, 28, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 51 कैलाश माल है माल 51, 51, 51, 51, 2, 51, 51, दो, हाँ 51 3 बार गुटो, हाँ ये बोला 28। या ठिकाणी आपलं जी कट्ट्यामध्ये मक्का दिसत आहे तिला 2151 रुपये बाजारभाव लागला आहे। या ठिकाणी आपण बीडद्वारे जाणून घेतला दुकान नंबर 26 शांतीलाल भिकचंद या दुकानावर जे आपले मक्का उत्पादक शेतकरी होते ते येईल होते, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांनी या ठिकाणी जी मक्का आहे त्यांनी आणली होती। प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय उतार आला व जे शेतकरी बांधव होते कुठं आले आहे। पहिलं दादा आपलं संपूर्ण नाव सांगा। बाबासाहेब सकाराम जाधव, गाव खामगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। बरं, तर आपण जी मक्का किती एकरमध्ये लागवड केली ते 2 एकरमध्ये। 2 एकरमध्ये। तर आज किती आणली होती मार्केटला? ते 103 कट्टे। 103 कट्टे आणले होते का? हां। बरं बरं, तर मग साधारण किती उतार आला एकरी, काय ॲव्हरेज आला आपला? आता एकरी आला समजा 40 क्विंटल। 40 क्विंटल समजा। हां, 35 ते 40 क्विंटल। बरं बरं, तर काय भाव लागला? 2018। 2018 भाव लागला। हां, काही मॉइश्चर का डायरेक्ट हारच झाली तिची? नाही डायरेक्ट हाराशी। बरं बरं, तर किती भाव पाहिजे मक्काला? मक्काला कमीत कमी 2300, 2350, 2400 रुपये भाव पाहिजे। बरं बरं बरं, एकरी किती खर्च येतो साधारण आपल्या मक्काला? सुरुवातीपासून एकदम आता बी आणल्यापासून तर लगे मार्केटला आपलं गाडी भाड्यापर्यंत? गाडी भाड्यापर्यंत कमीत कमी 15,000 रुपये खर्च येतो याच्यात। एकरी 15,000? हां। बरं बरं, तर मग कसं वाटतं मक्का पीक पुरतं का काय? काय पुरत तर नाही, पण मग आता शेतकरी म्हणून तर करावंच लागतं। हां हां हां, पुरत नाही तसं, हा भाव तर काहीच पुरत नाही। बरं बरं बरं, तुम्हाला काही रानडुकरं म्हणा, निळगाय म्हणे त्याचा त्रास आहे का? हा त्रास भरपूर आहे, सर्वांचाच त्रास आहे। हां हां हां, रानडुकरं झाले, हरिण बिरीण, जंगली प्राणी, मग त्याच्यासाठी काय व्यवस्था त्याच्यासाठी रात्रंदिवस जागावं लागतं। बरं बरं बरं, म्हणजे याच्यातून आपली खूप अहोरात्र मेहनत दिसते। हा, म्हणजे मेहनत खूप आहे, त्या मानानं भाव तेवढा नाही? तेवढा नाही। बरं बरं, कमीत कमी किती भाव पाहिजे मक्काला? कमीत कमी 2400 रुपये तरी पाहिजे। बरं बरं, जवळपास 2,500 रुपये भाव हा, पाहिजे कुंटली। एकरी समजा कुंटलला किती खर्च येतो आपला? आता त्याचं मळणी झालं, आता जवळपास आपलं अनाचं भाडं झालं,
मळणी आणि इथपर्यंत आलो तर 200 रुपये खर्च आहे क्विंटल. बरं बरं, कारण की त्या कारणामुळे जवळ 2200-2300 पडतात का आपल्या हातात मग 2000 रुपये हात पुढं. 2000 रुपये. बरं, बाजूला जे शेतकरी बांधव आहे, तुम्ही काय आणलं? मकाच आणलेली किती आणली ती आज? 48 कट्टे आणले. किती एकरमध्ये लावले आपण? तरी आपण 1.5 एकरमध्ये, हे आपलं 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये तर साधारण समजा आपला 48 म्हणलं 24-24 आला. हां, तर काय भाव लागला आज? 2172. 2172. बरं बरं, चांगला भाव लागतो. हां, थोडं बरं. तुम्ही काय आलं बाबा? मक्का कांडी. हां, मक्का आणली. तुमचं नाव काय? जनार्दन. कुठं आले तुम्ही? खामगावची. खामगावचे. तुम्ही किती मक्का आणली? आमची मक्का थोडीशी होती 28 कट्टे. असं आहे का? बरं बरं, किती लावली तुम्ही? 1.5 एकरमध्ये. हो का? काय भाव लागला तिला? ते 2182. बरं बरं गणेश कचरूसिंग भवरे, सागरवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बरं, आपण कोणती लावली जात, कोणतं वाण लावलं होतं आपण? आडवंटा आडवांटा. मक्का. बरं बरं, किती किलोची बॅग किती? 4 किलोची. 4 किलोची. केवढ्याला बॅग येते? 1600ला. 1600ला. तर किती कट्टे आणले आज मार्केटमध्ये? 90 कट्टे. 90 कट्टे. तर काय भाव लागलेला? 2206 रुपये. 2206 रुपये. म्हणजे चांगला बऱ्यापैकी भाव लागला. हां, तर कसं वाटतं तुम्हाला मक्का पिके? चांगलं आहे. किती भाव पाहिजे कमीत कमी त्याला मक्काला? तुमची अपेक्षा काय होती इथं मार्केट येण्यापूर्वी? 2200-2300 असलं तरी पुरतं आहे. बरं बरं. तर खर्च किती साधारण इकडे आपला सुरुवातीपासून एकदम नागाटीपासून तर मार्केटला आणेपर्यंत गाडी भारीपर्यंत? लेबर वगैरे सगळे मग ते कीटनाशक तणनाशक मिळून तिने एकरी येतं समजा 25-30 हजार. बरं बरं. काढणं आणणं. हां हां. बरं, इतर शेतकरी बांधवांना काही मॅसेज देऊ इच्छितो जातो? मॅसेज काय, आता आम्ही मक्का पहिल्याच्या वेळेस लावली, यावर्षी आम्ही दरवर्षी फळबागत लावत असतो. असं आहे का? बरं बरं, मग फळबाग चांगला वाटतं का मक्का चांगली वाटतं? फळबागला पाणी वगैरे असल्यावर फळबाग पुरतं आहे, मक्काला काम जास्त असतो, हां हां. लेबर भेटत नाही. हुशार माला म्हणजे कष्ट जास्त आहे, त्या तुलनेनं भाव कमी आहे. हां, बरं बरं. मग फळबाग कोणतं घेता आपण? डाळिंब, मोसंबी. बरं बरं. डाळिंब्याचं कसं काय? डाळिंबी सध्या आता नवीन लावायची, पहिले बी आहे काही झाडं. डाळिंबावर काय तेलाचा जास्त बाजार असतो का? हां, तेल्या जास्त रोग वाढे याच्यावर, पहिले एवढे रोग नव्हते. बरं बरं बरं. कसं डाळिंब पीक कसं वाटतं तुम्हाला? डाळिंब चांगलं आहे, आता नवीन लावायचं होतं 3 एकर. या ठिकाणी आपण सुरुवातीला बीडद्वारे जाणून घेतला मक्काचा बाजारभाव. कमीत कमी जे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी कमीत कमी 1800 रुपये रेट आहे व जे जास्तीत जास्त आहे 2200 रुपयेपर्यंत. या ठिकाणी 2200-2250पर्यंत एकदम सुपर माल असेल तर एवढा बाजारभाव जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच मक्काविषयक शेतीविषयक माहिती व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.